नमस्कार, आपण पाहत नांदेड लेटेस्ट न्यूज। नांदेडच्या रत्नेश्वरी येथील अन्नपूर्णा देवी मंदिर जागृत देवस्थान जेथे पूर्ण होतात नवस भाविकांसाठी उत्तम सोयी सुविधा। नांदेड जिल्ह्याच्या नयनरम्य परिसरात रत्नेश्वर माता मंदिराच्या पायथ्याशी एक अत्यंत पवित्र आणि जागृत देवस्थान वसलेले आहे, ते म्हणजे श्री अन्नपूर्णा देवी माता मंदिर। येथील नागरिकांच्या श्रद्धेनुसार माता अन्नपूर्णा देवीचे हे मंदिर काशीनंतर नांदेड जिल्ह्यातील रत्नेश्वरी येथे असलेले दुसरे महत्त्वाचे स्थान आहे। माता अन्नपूर्णा देवी नवसाला पावते अशी गाढ श्रद्धा असल्याने येथे मोठ्या संख्येने भाविक आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी येतात। हे अन्नपूर्णा देवी मंदिर निसर्गरम्य आणि आल्हाददायक वातावरणात वसलेले आहे, ज्यामुळे येथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाला एक वेगळीच शांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळते। हे पवित्र मंदिर रत्नेश्वरी माता मंदिराच्या डोंगराच्या पायथ्याशी स्थित आहे। मंदिर व्यवस्थापन आणि भाविकांसाठी सुविधा। या जागृत देवस्थानाची व्यवस्था पाहणारे प्रमुख सदस्य खालीलप्रमाणे आहेत, जे येथे येणाऱ्या भाविकांसाठी उत्तम सोयीसुविधा पुरवण्यासाठी कटिबद्ध आहेत। सौ सुषमा विजयसिंह गहेरवार, विजयसिंह बैसिंह गहेरवार, गुरुसिंह हिरासिंह चौहान, दीपक भगवान मामा, वीरेंद्र सिंह प्रताप सिंह गहेरवार या सर्व व्यवस्थापकांच्या अथक प्रयत्नांमुळे मंदिराला भेट देणाऱ्या भाविकांसाठी जेवणाची आणि राहण्याची सर्वोत्तम व्यवस्था केली जाते, जेणेकरून त्यांना कोणतीही गैरसोय होऊ नये। हे रत्नेश्वरी येथील अन्नपूर्णा देवीचे एक महत्त्वपूर्ण आणि जागृत ठिकाण आहे। मंदिराच्या सर्व व्यवस्थापकांची अशी इच्छा आहे की सर्व भाविक भक्तांनी या अन्नपूर्णा देवीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा आणि मातेचा आशीर्वाद घेऊन आपल्या मनोकामना पूर्ण कराव्या। विजयसिंह गहेरवार आणि माझी पत्नी सौ सुषमा विजयसिंह गहेरवार या आम्ही दोघांनी मिळून 2010 मध्ये इथं जागा घेतली, 8 एकर जागा घेतली। त्याच्यानंतर बांधकाम 2012ला सुरुवात केली, 2015ला मंदिराची स्थापना झाली आणि वरच्या रत्नेश्वरी देवीच्या कृपेने मंदिराची स्थापना काशीचे पुरी महाराज आले होते, त्यांच्या हस्ते झालेली आहे। तरी यावेळेस नवरात्रामध्ये सर्वांनी दर्शन घ्यावे। विशेष असा आहे की देवीचा प्रसाद घेतला किंवा त्यांच्या तिथं एक त्यांचा देवी म्हणजे अन्नदान वाटप देणारी देवी आहे। त्यांच्या हातातील चमच्यामध्ये जे तांदूळ आहेत ते आम्ही प्रसाद म्हणून पण वाटतो। ते तांदूळ जर आपण घरी घेऊन आपल्या अन्न भांडारामध्ये टाकले तर कुणालाही कधीही अन्नाचा कमी पडत नाही। हे सर्वांचा अनुभव आहे। आमचे मित्र श्री मामडे आहेत, हे आमच्या मंदिराच्या सेवेमध्ये आहेत 7-8 वर्षापासून। यांचा भरपूर फायदा झाला आहे, त्यांचे अनुभव ते सांगतील। मामडे नांदेड माझी सराचं दुकान आहे। मी या मंदिरापाशी 8 वर्षापूर्वी या मंदिरात गेलेला आहे। या मातानं मला असं काही एक 4 वर्षापासून मी माताला मागितलं, ते माझ्या मातानं मला पूर्ण केले। 2 वर्षाखाली माझी दुकानची ओपनिंग झाली। गेल्या वर्षी माझ्या मुलीचं लग्न झालं, यानंतर 4 महिने माझ्या मुलाचं लग्न झालं आणि यावर्षीसुद्धा मी इतकं मला मस्त दिलेलं आहे। या अन्नपूर्णेला तुम्ही मागा, या अन्नपूर्णेला तुम्ही मागा, पुढच्या वेळेस तुम्हाला भेटणार म्हणजे भेटणार। तुम्ही नवस करा, इथं नारळ बांधा, तुम्हाला जी इच्छा आहे ती माता पूर्ण करते। आणि इथून 9 दिवस जातच नाही, मी इथं 9 दिवस टोटल अन्नदान आणणे, जमा करणे, वाटप करणे सगळं मी इथं पाहतो। आणि आमचे विजयसिंह गहेरवार आणि सुषमा दिदी गहेरवार हे दोघं दाम्पत्य इतके इथं मंदिर बांधलेलं आहे की लोकांचं आज काय म्हणावं त्यांच्या दोघा की आज या अन्नपूर्णा काशीच्या बाद इथंच मंदिर आहे। काशीच्या बाद इथंच मंदिर आहे। लोक दुरून येतात। कमीत कमी रोजचे पहिल्या दिवशी 4000 पब्लिक, दुसऱ्या दिवशी 7000 वाढत आज कमीत कमी 8000 पब्लिक आलेली। आणि आता उद्यासुद्धा आम्ही बुंदीचे लाडू 11000 लाडू करणार आहोत। आज संध्याकाळी करणार, उद्या वाटप आहे। भक्त इतके जुळले आहेत इथं की सकाळ ते संध्याकाळ, सकाळी 7 वाजतापासून अन्नदान चालू होते, संध्याकाळी 10 वाजेपर्यंत। आणि अष्टमीला आमच्या इथं होम होते। होमाला सुद्धा लोक भरपूर येतात। आणि अन्नपूर्णाला तुम्ही मागा की तुम्हाला कधीही खाली हात वापस पाठवते। आणि अन्नपूर्णाचं इतकं उज्ज्वल दैवत आहे अन्न वाटप। आणि तुम्हाला मी म्हणून हे इतकं या अन्नपूर्णानं आपल्याला दिलेली आहे। इथं सौकृषीने इतकं दिवस रात्र मिळत अन्नपूर्णा माता हिरासिंह चौहान, राहणार सराफा बाजार नांदेड। आज मला या मंदिराचा एवढा अनुभव आहे। श्री अन्नपूर्णा देवी मंदिर रत्नेश्वरीच्या पायथ्याशी पुरी येथे 2015मध्ये त्याचा वर्धापन दिवस स्थापना झालेली आहे। दरवर्षी इथे 12 जूनला वर्धापन दिवस साजरा केला जातो आणि हजारोच्या संख्येने, लाखोच्या संख्येने लोक इथं
देवीच्या दर्शनाला येतात आणि जे बी येतात त्यांची सर्व मनोकामना पूर्ण होते. आज नवमीला इथे कन्यापूजन होते, अष्टमीला हवन, नवमीला कन्यापूजन होते आणि इथे भक्त लोक भरपूर येतात आणि इथे दररोज अन्न वाटप होते. अन्नामध्ये कधीही काही कमी पडत नाही आणि देव आपल्या भक्ताला सदैव आशीर्वाद द्यावं हीच अन्नपूर्णा माता चरणी आमची प्रार्थना. बोलो अन्नपूर्णा माता की जय.